आज मी आपल्याला घेऊन जाणार आहे एक असे मंदिर पाहायला जे 8 ते 10 महिने पाण्यात आणि फक्त 2 ते 3 महिने दर्शनासाठी खुले असते. नमस्कार, स्वागत आहे तुमचे मी सावली या माझ्या YouTube चॅनल मध्ये. पवना धरणाच्या बॅकवॉटरच्या परिसरात असणारे हे मंदिर पुण्यापासून साधारणपणे 45 ते 50 किलोमीटर आणि पिंपरी चिंचवड पासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर चालुक्य काळातील किंवा यादवकालीन असावे असे मानले जाते. दरवर्षी पाऊस पडल्यानंतर वाढलेल्या पाण्यामुळे हे मंदिर साधारणपणे 8 महिने पाण्याखाली आणि उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी झाल्यावर फक्त 2 महिने पाण्याबाहेर येते. पाण्यामुळे या मंदिराचे काही अवशेष इकडे तिकडे विखुरलेले दिसतात. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणारे श्री वागेश्वर महादेव मंदिर सुमारे 1000 वर्षापेक्षाही जास्त जुने मंदिर आहे. 1971 मध्ये पवना धरणाच्या बांधणीनंतर हे मंदिर पावसाळ्यात वाढलेल्या पाण्यामुळे जलमग्न झाले. 8 ते 10 महिने पाण्यात असल्यामुळे मंदिराची मूळ वास्तू बहुतांश खंडित झालेली आहे. तरी येथील स्थानिकांनी मंदिर वास्तू मूळ स्वरूपात जतन करून ठेवण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला आहे. या मंदिरालगत दगडाचे छोटे मोठे मनोरे पाहायला मिळतात. हे मनोरे येथे येणाऱ्या श्रद्धाळूंनी आपले नवस मांडून तयार केलेले आहेत. या मंदिराच्या परिसरात जीर्ण झालेल्या नंदीचे अवशेष, त्याबरोबर गर्भगृहात प्रवेश करण्या अगोदर गणपती बाप्पांच्या या 2 प्राचीन मूर्ती पाहायला मिळतात. मंदिराच्या गर्भगृहात पाण्याने जीर्ण झालेली महादेवाची पिंड पाहायला मिळते. निसर्गरम्य, आध्यात्मिक, शांत आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव या ठिकाणी आपल्याला येतो. पवना धरणाच्या एका बाजूला तुंग किल्ला, दुसऱ्या बाजूला तिकोना किल्ला आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या मधोमध असलेल्या पवना धरणाच्या खोऱ्यात हे महादेवाला समर्पित 6व्या ते 8व्या शतकातील मंदिर आहे. चारही बाजूंनी असलेले पाणी आणि त्यामध्ये असलेले हे मंदिर अनेक भाविक भक्तांना आकर्षित करते. हे मंदिर जरी पाण्याने जीर्ण झाले असले तरी देखील मंदिराचे अवशेष, त्यावरील कोरीव काम मंदिराचे सौंदर्य जपून ठेवत आहे. वागेश्वर महादेव मंदिर पवना धरणाच्या कुशीत आपल्या भारताच्या प्राचीन शिल्पकौशल्यांचा इतिहास जगासमोर ठेवत आहे. वागेश्वर महादेव मंदिर हे पूर्वीपासूनच महादेवावर असलेल्या भारतीयांचे अपार श्रद्धेचे प्रतीक म्हणून मानले तरी हरकत नाही. वागेश्वर महादेव मंदिर हे आपल्या कुटुंबासोबत 1 दिवसाची सहल, महादेव मंदिराचे दर्शन आणि आपल्या भारताच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून देणारे उत्कृष्ट ठिकाण आहे. हे मंदिर आता 2 महिन्यांसाठी पाण्याबाहेर आले आहे. तरी आपण सर्वांनी या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. तसेच या मंदिर परिसराच्या स्वच्छतेची, पावित्र्याची काळजी नक्की घ्या. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.